प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छिते की काल राष्ट्रसंत परमपूज्य नम्रमुनी महाराज त्यांनी बोरवलीला अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता। आपल्या मुंबईची शान असलेले आपले मुंबईचे डबेवाले यांच्यासाठी जवळपास 108 ई बाईक्स आणि दिव्यांग त्यांच्यासाठी जवळपास 10 अशा त्यांच्या उपयोगी असलेल्या अशा बाईक त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना दिल्या। त्याचबरोबर पूर्ण आपल्या आपण जर पाहतो की मुख्य जी जनावरं आहेत, कुत्रा असतील, रस्त्यावरची मांजरी असतील, पक्षी असतील, कधी रस्त्यावरती गाडी चालवत असताना ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा अपघात होतो, जखमी होतात, अशा सगळ्या प्राण्यांसाठी एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल, एक नाही दोन नाही तर पूर्ण भारतामध्ये 24 असे मुख्य जनावरांसाठी हॉस्पिटल त्याचं काल ओपनिंग झालं। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या हातून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ त्या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण मुंबईचा समाज भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी मला ज्यावेळी बोलायला सांगितलं, मला मी भाषणाला उभी राहिली त्यावेळी मी माझ्या मनात एक त्यांच्याविषयी जो आदर होता तो त्या ठिकाणी मी व्यक्त केला। मी त्या ठिकाणी असं सांगितलं की गेले 1.5 वर्ष मला त्रास होता गळ्याचा, मी औषध उपचार करत होते, डॉक्टरांची औषधं पण चालू होते। मी आदरणीय परमपूज्य नम्रमुनी महाराजांना हा विषय सांगितला की आता मी सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते। तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा, दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो। ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं ओमचा उच्चार। त्या ठिकाणी आम्ही गुजरातला आदरणीय घाटकोपर पूर्वचे आमदार परागभाई शहा, आमच्या नगरसेविका राखीताई जाधव, धर्मेश गिरी आणि मी गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो। त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला। आज तुम्ही माझा आवाज बघताय तर मी ती भावना माझी व्यक्त केली। ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं। स्वामी समर्थ महाराज सगळ्या आम्ही भक्त आहोत, आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतोय। इतक्या मोठ्या राष्ट्रसंत नम्रमुनी महाराजांच्या बाबतीत मी घरी सुद्धा पोचले नाही तर अशा पद्धतीच्या न्यूज लावल्या गेल्या, अतिशय घाणेरडं। म्हणजे किळस वाटतोय मला या गोष्टीचा की तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय हा तरी विचार किमान प्रसार माध्यमांनी करायला पाहिजे। मला खरोखर वाईट वाटतं या गोष्टीचं। पूर्ण काल न्यूजमध्ये त्यांनी दिलेले 108 बाईकचा कुठेही उल्लेख नव्हता, त्यांनी दिलेले 4-10 दिव्यांग जणांना ज्या त्याचा कुठेही उल्लेख नव्हता, त्यांनी काल केलेल्या हॉस्पिटलची ओपनिंग जे ते सुपूर्त करणार आहे ज्या मुक्या जनावरांसाठी ज्यांच्याकडे कोणीच बघत नाही त्याचा कुठेही उल्लेख नव्हता। पण ऋतुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली। त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरात काय आया बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? माझा हा प्रश्न आहे। उबाटाचे भोंगे संजय राऊत त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये। भाषा काय, बोलण्याची काय पद्धत, एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाण बाहेर आलात, तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जी त्यांनी आता दिलं। मला बोलताना पण लाज वाटते कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी। त्यांना काय उरलं नसेल पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या। तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्याचा मी पूर्ण निषेध करते। या ठिकाणी खरात सारख्या माणसाबरोबर इतक्या मोठ्या व्यक्तींना अशा पद्धतीने जी त्या पद्धतीने प्रेझेंट केलंय, अरे त्या खरातला तर
टोचून ठोकून मारलं पाहिजे, अजूनपर्यंत तो जिवंतच कसा आहे याचंच मला आश्चर्य वाटतंय. इतक्या घाणेरड्या व्यक्तीबरोबर इतकं एक चांगलं काम करणारे इतके मोठे राष्ट्रसंत, तर या पद्धतीच्या स्टेटमेंटचा, या पद्धतीने ट्रोल केलेल्या सगळ्यांचा मी पूर्ण निषेध करत आहे. नगरसेविका होत्या त्या महापौर झाल्या, गुरुजींच्याच आशीर्वादामुळे हे शक्य झालं, अशा प्रकारचं त्यांची वक्तव्य केलं, यामध्ये काही तथ्य आहे? नाही. या ठिकाणी मला माझं तिकीट त्यानंतर महापौरपदी बसवणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, त्यांचा आशीर्वाद, आणि या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे आमच्या लाडके भाऊ फडणवीस साहेब यांच्याच आशीर्वादाने मी या ठिकाणी महापौरपदी बसलेली आहे आणि माझ्या कर्तृत्वाने मी बसलेली आहे. माझे कष्ट आहेत, माझी मेहनत आहे आणि माझं कर्तृत्व आहे, म्हणूनच मला या ठिकाणी महापौरपदी बसवलेले आहे. राजकीय विरोधक तर टीका करत आहेत, पण समाज माध्यमांवर अनेक जण व्यक्त होतात, त्यात अनेक वैचारिक गोष्टीतून येणारे लोक म्हणतात की अंधश्रद्धा पसरवण्याचं काम अंधश्रद्धेचा हा विषयच नाहीये, हा श्रद्धेचा विषय. पुन्हा मी तुम्हाला सांगते, अंधश्रद्धा ती जी तुम्ही बघताय इतके दिवस खरातच्या माध्यमातून, हा श्रद्धेचा विषय. मी फॉलो करते नम्र गुरुजींना, तो श्रद्धेचा विषय. या ठिकाणी अंधश्रद्धा आली कुठून? मी फक्त हेच बोलून दाखवलं की त्यांनी माझ्याकडनं, माझ्या स्टेटमेंटमध्ये ओम राहिलं असेल, पण ओमचा उच्चार त्यांनी मला शिकवला. ओम कसं घ्यायचं त्या पद्धतीने ओम घे ना. हिंदू धर्माचं तर हिंदू धर्म आहे ओमवरती आहे, पूर्ण ब्रह्मांड ओमवरती आहे. त्यांनी सांगितलं, ऋतुताई ओमचा उच्चार करा. तुम्ही राजकारणातल्या काम करणाऱ्या महिला आहे, सातत्याने तुम्हाला माईकमध्ये, सातत्याने सभागृहात, सातत्याने मीडियासमोर बोलावं लागतं. तुमचा आवाज चांगला असणं, खणखणीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी ते बोलले की श्रद्धा, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला. आणि खरंच गेले 1.5 वर्ष मी सफर करत होते घशामुळे, तो माझा घसा आज क्लिअर झाला. अशाच तुम्ही एका धर्मगुरूंबद्दल आदराने बोलतात आणि त्याचा आशीर्वाद, आणि तुम्ही आजपर्यंत बघत असं म्हणतात. असेच एक धर्मगुरू काल दादरमध्ये म्हणताना म्हणाले आहेत की ताराराणी ज्या आहेत त्या जैन धर्मी आहेत, त्या मराठी नाहीये. नाही, मला याविषयी काही माहीत नाहीये. मी माहिती घेऊन बोलेल. तुर्तास मला तरी याविषयी काही माहीत नाही. यात महत्त्वाची बैठक तुम्ही महापौर केबिनमध्ये घेतलेली होती. महापालिकेची जी आरक्षणं आहेत त्यांच्या संदर्भातली ही बैठक, कोणकोणत्या महत्त्वाच्या जागा आता महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते आणि वाढीव FSIच्या संदर्भात काही पॉलिसी डिसिजन आपण घेतोय ते काय? अतिशय महत्त्वाची मीटिंग ह्या ठिकाणी झाली. आदरणीय माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या यांनी पत्र या ठिकाणी दिलं होतं आणि त्या ठिकाणी कन्सर्न डिपार्टमेंटला आम्ही या ठिकाणी बोलवून अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं ह्याला आम्ही सगळेच पॉझिटिव्ह आहोत, सकारात्मक आहोत. मुंबईमध्ये विकासक त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली पाहिजे. लोकांना लहान घरातून मोठ्या घरात गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आम्ही म्हणजे आम्हीच नाही, पूर्ण ट्रिपल इंजिन सरकार या ठिकाणी आग्रही आहे. पण ते सर्व होत असताना या ठिकाणी ॲम्युनिटीज असतात. प्रत्येक विकासक त्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येकाच्याच ठिकाणी नसेल, पण काही ठिकाणी काही डेव्हलपमेंट हे BMCच्या माध्यमातून होतात, काही डेव्हलपमेंट हे माढाच्या माध्यमातून होतात, तर काही डेव्हलपमेंट हे SRAच्या माध्यमातून होतात. या ठिकाणी BMCच्या माध्यमातून होताना त्या ठिकाणी जर काही ॲम्युनिटीज प्लॉट असतील तर ते प्लॉट BMCच्या मालकीचे आणि ते प्लॉट आम्हाला हँडओव्हर झाले पाहिजे, अशा पद्धतीची ही मीटिंग होती. गेले 1985 आणि 2015 पर्यंतचा सगळा रेकॉर्ड आम्ही मागितला. तो रेकॉर्ड ह्यांच्याकडे नाही, पण त्यांनी ते मान्य केलं या मीटिंगमध्ये. तो रेकॉर्ड जवळपास 5,000 कोटीचा आहे आणि तो त्यांनी आम्हाला पुढील काही महिन्यामध्ये, एका महिन्यामध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. पण आता 2015 ते 25चा जो रेकॉर्ड आहे, जे डेव्हलपर मुंबईमध्ये डेव्हलपमेंट करतात आहे त्या ठिकाणी जे ॲम्युनिटीज प्लॉट आहेत, तो त्यांनी आठवड्याभरामध्ये देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आहे. पुन्हा मी या ठिकाणी पुढे जाऊन सांगते की नीलमनगरला या ठिकाणी फॉलोअप घेतलं होतं पूर्ण किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून. आपण मुंबई महानगरपालिका आम्ही सुद्धा फॉलोअप घेतलं होतं. तर नीलमनगरमध्ये गेले 30 वर्ष एक बिल्डर जवळपास 18,000 स्क्वेअर मीटरची जागा वापरत होता. म्हणजे जवळपास झाली किती मोठी, खालती दवाखाना आणि वरती वेलफेअर सेंटर. ते आता ह्या पद्धतीने फॉलोअप घेऊन आपण ते महानगरपालिकेला हँडओव्हर केलेले आहे. उदाहरण नंबर 1 ही सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, डेव्हलपमेंटला विरोध नाही.
मुंबईच्या विकासाला विरोध नाही. मुंबईचा विकास हा झालाच पाहिजे. मुंबईकर हे मोठ्या फ्लॅटमध्ये मोठ्या घरांमध्ये गेलेच पाहिजे. पण ते करत असताना विकासकाने त्या ठिकाणी जे आमचे मालकीचे ॲम्युनिटीज प्लॉट आहेत ते आम्हाला दिले पाहिजे. मग काही ठिकाणी शाळा आहेत, काही ठिकाणी वेलफेअर सेंटर आहेत, ते जे ते गिळंकृत करायचं बघतात आहे ह्या ठिकाणी ते आम्ही होऊ देणार नाही. ओसीच्या वेळी आम्ही ती मागणी आम्ही परिपूर्ण म्हणजे पूर्ण तो प्लॅन आहे तो मागवून आम्ही अशा पद्धतीने जे ह्या ठिकाणी घेणे आहे. आणि मुलुंडमध्ये पूर्वमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट जी महापालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी 5 स्टार शाळा झाली आहे, ती सुद्धा त्याची चौकशी करून तीही घेण्याच्या आम्ही पूर्ण प्रयत्नात आहोत. अजून एक विषय जन्म प्रमाणपत्र घोटाळा, जो वारंवार ह्याची मीटिंग्स आम्ही प्रत्येक महिन्याला रिव्ह्यू मीटिंग घेतोय. तर आता ह्या ठिकाणी जर कुर्ला येथे जर आपण बघायला गेलो तर कुर्ल्याला जवळपास 2582 केसेस आहे, ई वॉर्डला 2260 केसेस आहेत, के वेस्टला फक्त 4 केसेस आहेत आणि आर नॉर्थला फक्त 45 केसेस आहेत. याला आपण ॲबनॉर्मॅलिटी बोलणार, म्हणजे एका वॉर्डला एवढे आणि एका वॉर्डला एवढेच कसे, ही हा विषय एक संशयाचा विषय. तर ह्या ठिकाणी उपायुक्त शरद उघडे यांना बोलवून एक आपण विशेष समिती या ठिकाणी करतोय. एक विजिलन्स, IT, लिगलचे तिथे अधिकारी असणार आणि हेल्थचे अधिकारी असणार आणि एक आपण न्यूट्रल असे एक ऑफिसर्स घेऊन एक 5 जणांची आपण विशेष समिती बनवतोय आणि ह्या ठिकाणी आपण काम करून ह्या ज्या तफावत दिसतात आहे, मग एका ठिकाणी एवढी जास्त संख्या कशी, ते एका ठिकाणी 4 आणि 5च कसे, ह्याच्यावरती आपण चौकशी समिती ह्या ठिकाणी नेमतोय. आणि इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या माईकच्या खाली आहे 5 FIR आपण घेतलेले आहेत. त्याच्याविषयी पण आपण त्या ठिकाणचे DCP आहेत त्यांना किंवा जॉईंट CP असतात त्यांना बोलवून आपण हे FIR आणि त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती आपण मागवून घेतोय. अंदाजे कुठल्या वॉर्डमध्ये संख्या जास्त होती आणि कुठल्या वॉर्डमध्ये कमी होती? येस, यामध्ये कुर्ल्याला जर 2582 आहेत, ई वॉर्डला 2260 केसेस मिळालेल्या आहेत. या 2 वॉर्डला जास्त आहेत. तर या 2 वॉर्डला एवढ्या कमी कशा, केला 4च कसे, आर नॉर्थला 45च कसे, ह्याची चौकशी पूर्ण होणार. धन्यवाद. त्या नाट्य परिषदवाल्यांना बोलव पण